नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे दिव्यांग बांधव, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेतील वृद्ध आणि विधवा महिला यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आज अनेक लाभार्थी एकच प्रश्न विचारत आहेत, आमचा हप्ता कधी जमा होणार? काही दिव्यांग लाभार्थ्यांना आगतचा हप्ता कालच मिळालेला आहे, मात्र लाखो लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत आहे. त्याचबरोबर जुलै महिन्याचे पैसे अनेक निराधार, श्रावणबाळ, वृद्ध आणि विधवा महिलांच्या खात्यात अद्यापही जमा झालेले नाही. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि उर्वरित दिव्यांगांचा हप्ता कधी येणार, जुलैचा थकीत हप्ता कधी मिळणार, संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे पैसे कधी जमा होणार, त्याचबरोबर विधवा महिलांना पेन्शन कधी मिळणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याबाबत शासनाने नवीन GR काढला आहे का? तर चला मित्रांनो, माहिती बघूया सविस्तर. तर मित्रांनो, सर्वात प्रथम दिव्यांग बांधवापर्यंत माहिती बघूया. मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एकच महत्त्वाचा बदल यापूर्वी शासनाने केलेला होता. 15 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ वृद्ध योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य हे 1500 रुपयावरून 2500 रुपये करण्याबाबत शासन निर्णय काढलेला होता. त्यामुळे सध्या अनेक दिव्यांग लाभार्थी त्यांच्या वाढीव हप्त्याची आणि प्रलंबित रकमेची वाट बघत आहेत. काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असतील, तर काहींच्या खात्यात अजूनही रक्कम दिसत नाही. म्हणून सर्व दिव्यांग बांधवांना माझी विनंती आहे, तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे का हे बँक खाते, पासबुक किंवा अधिकृत माध्यमातून एकदा तपासून घ्या. आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्या लाभार्थ्यांना आज दिवसभरात हप्ता मिळणार आहे, अशी माहिती समोर आलेली. मित्रांनो, आता बघूया आपण निराधार बांधव, श्रावणबाळ व विधवा महिलांच्या हप्त्याबाबत. मित्रांनो, सध्या सर्वात मोठी आणि चिंतेची बाब ही आहे ती म्हणजे जुलैचा हप्ता या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत मिळालेला नाही. जुलै महिना संपला, ऑगस्ट महिनाही सुरू झाला आहे, परंतु अनेक लाभार्थी अजूनही खात्यात पैसे येण्याची वाट बघत आहेत. आणि विशेष म्हणजे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि विधवा महिलांसाठीच्या पेन्शन योजनांचे लाभार्थी यांच्याकडून हप्ता कधी मिळणार, तर याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. तर मित्रांनो, प्रश्न पडतो, या योजना नेमक्या कोणासाठी आहेत? तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेत निराधार पुरुष व महिला, निराधार विधवा आणि दिव्यांगातील विविध प्रवर्गासह अनेक दुर्बल घटकांचा यामध्ये समावेश होतो. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेत पात्र वृद्धांना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. म्हणजे या योजनेचा हजारो लाखो कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. मग हप्ता उशिरा का, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार जुलैचा हप्ता लवकरच जमा केला जाणार असल्याचं DBT कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मित्रांनो, हप्ता मिळण्यात उशीर का होत आहे? हप्ता उशीर होण्यामागे निधी वितरण, प्रशासकीय प्रक्रिया किंवा DBT प्रक्रियेतील विलंब यासारखी कारणे समोर आलेली आहे. परंतु अधिकृत शासन आदेशाशिवाय नेमके कारण निश्चितपणे सांगणे योग्य होणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तर मित्रांनो, आता या बाबतीत शासनाने GR काढला आहे का? तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जुलैचा हप्ता कधी जमा करायचा, थकीत हप्ते कधी द्यायचे, याबाबत अजूनपर्यंत GR आलेला नाही. सध्या उपलब्ध अधिकृत स्रोत तपासल्यावर जुलैच्या थकीत हप्त्यासाठी निश्चित जमा तारीख जाहीर करणारा नवीन GR आलेला नाही. त्याचबरोबर मित्रांनो, विधवा महिलांसाठी मदत अत्यंत महत्त्वाची आहे. घरातील कमावता व्यक्ती नसताना मिळणारे हे अर्थसहाय्य अनेक महिलांसाठी दैनंदिन खर्चाचा आधार असतो. त्यामुळे हप्ता उशीर झाल्यास त्याचा थेट परिणाम घरातील अन्नधान्य,
औषधे आणि इतर आवश्यक खर्चावर होऊ शकतो. म्हणून शासनाने या लाभार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन थकीत रक्कम शक्य तितक्या लवकर वितरित करावी अशी मागणी करणे आता आवश्यक आहे. मित्रांनो, श्रावणबाळ योजनेत पात्र वृद्ध व्यक्तींना दरमहा 1500 अर्थसहाय्य मिळते. वृद्ध व्यक्तीसाठी ही रक्कम छोटी वाटू शकते, परंतु औषधे, किराणा, प्रवास आणि दैनंदिन गरजांसाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे महिन्याचा हप्ता उशीर झाल्यास त्यांना मोठी अडचण निर्माण होते. तर मित्रांनो, आता लाभार्थ्यांनी नेमकं काय करावे? जर तुमचा जुलैचा हप्ता आलेला नसेल तर सर्वप्रथम घाबरून जाऊ नका. पहिले म्हणजे तुमचे बँक खाते एकदा तपासा. दुसरं म्हणजे पासबुक अपडेट करा किंवा बँकेच्या अधिकृत माध्यमातून खात्यातील व्यवहार तपासा. तिसरे म्हणजे आधार आणि बँक खाते लिंक आहे का तर ते तपासा. त्यानंतर चौथे म्हणजे डीबीटी शी संबंधित काही अडचणी आहे का ते तपासा. आणि पाचवे म्हणजे तुमच्या तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना या शाखेशी संपर्क करा. तर मित्रांनो, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर सध्या संजय गांधी, श्रावणबाळसह काही योजनांच्या सेवांमध्ये स्थलांतरणामुळे तात्पुरत्या स्वरूपात अडचणी असल्याची सूचना देण्यात आली आहे. जुन्या पोर्टलवरून महाडीबीटी 2.0 कडे स्थलांतराची प्रक्रिया सुरू असल्याचेही पोर्टलवर सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला एक नम्र विनंती की दिव्यांग बांधव, निराधार व्यक्ती, वृद्ध नागरिक आणि विधवा महिला हे समाजातील अत्यंत गरजू घटक आहे. त्यांच्या पेन्शनमध्ये विलंब होऊ नये. जर कोणताही प्रशासकीय किंवा निधीशी संबंधित प्रश्न असेल तर तातडीने सोडून थकीत हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हप्ता कधी जमा होणार याची अधिकृत माहिती शासनाने स्पष्टपणे जाहीर करावी. यामुळे लाभार्थ्यामधील जो काही संभ्रम निर्माण होतो तर तो संभ्रम निर्माण होणार नाही. मित्रांनो, दिव्यांगांचा उर्वरित हप्ता कधी, जुलैचा थकीत हप्ता कधी, निराधार, श्रावणबाळ आणि विधवा महिलांचे पैसे कधी, हे प्रश्न आज हजारो लाभार्थ्यांच्या मनात आहेत. आपण या विषयावर लक्ष ठेवून आहोत. नवीन अधिकृत माहिती मिळतात ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. तोपर्यंत अफवावर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती तपासा आणि तुमच्या संबंधित कार्यालयाशी आवश्यक असल्यास संपर्क करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.